जी लिहिलेली आहे ती दिशा, मुख्य दिशा, उपदिशा, दिशा चक्र आणि स्थळांची वस्तूंची दिशा ओळखणे. आणि या अभ्यासक्रमाच्या क्षेत्रामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमता या ठिकाणी आमच्या सहभागी सर्व प्रशिक्षणार्थींनी ठरवून या ठिकाणी क्षमता या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यायची आहे. ती क्षमता आहे दिशा ओळखणे आणि स्थळ ओळखणे. तर या सर्वप्रथम ज्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित आमच्या ग्रुपनी जे प्रश्न तयार केले आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी तुम्हासमोर मांडतो आहे. तर सर्वप्रथम प्रश्नाचा प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यामध्ये जे निम्न स्तरावरील जे छोटे छोटे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते आहेत यामधील चुका शोधा. तर यामध्ये पहिला पर्याय आहे नकाशातील दिशा ओळखताना तुम्हाला त्या ठिकाणी दिशा ओळखताना तुम्हाला दिशांची नावं दिली आहेत त्यामधील दिशांचा क्रम लावा असा या ठिकाणी आहे. तर सर्वप्रथम पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण आहे त्यामधून तो ओळखायचा आहे. दुसरा प्रश्न असणार आहे सूर्य ज्या दिशेला मावळतो ती पश्चिम दिशा आहे का, त्याच्यामध्ये चुका शोधून विद्यार्थी त्या ठिकाणी दुरुस्ती करणार आहेत. आणि त्याच अध्ययन निष्पत्तीवर आधारित जो उच्चतम प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो उच्चतम प्रश्न गट आहे. एका वाक्यातील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि या उच्चतम प्रश्न गटामध्ये प्रश्न विचारलेला आहे आमच्या गटाने चुंबक सूची कोणत्या दिशेला दर्शवितात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दिशा चक्राचा वापर कशासाठी होतोय. त्यानंतर दुसरा अध्ययन निष्पत्तीचा गट आहे नकाशा वाचन अचूक करतोय. त्यामध्ये प्रश्न प्रकार आमच्या सहभागी प्रश्नार्थीच्या या गटाने आम्ही ठरवून केलेला आहे. तो प्रश्न प्रकार आहे लघुत्तरी प्रश्न आणि त्याच्यामध्ये प्रश्न आहेत निम्न स्तरातील पाठ्यपुस्तकातील चित्र पाहून तुम्हाला दोन मुख्य दिशा आणि उपदिशांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. आणि त्यामध्ये उच्च स्तरातील प्रश्न आहे उगवत्या सूर्याचा निरीक्षण करून तुम्ही तुमच्या घराची मुख्य द्वार कोणत्या दिशेचा आहे तो ठरवून तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तिसरा जो अध्ययन निष्पत्तीचा स्तर आहे चिन्ह प्रतीके वापरून तोंडी पद्धतीने साध्या नकाशाच्या द्वारे घर, तुमचा वर्ग, तुमची शाळा या ठिकाणांची स्थान दिशा तुम्हाला ओळखायची आहे. त्यामध्ये प्रश्न प्रकार आहे दीर्घस्तरी. त्यामध्ये पहिला जो निम्न स्तरावरील प्रश्न आहे दिशा ठरवण्याच्या पद्धतीचे तुम्हाला वर्णन करायचं आहे. त्यानंतर उच्च स्तरामधील प्रश्न आहे दिशा व नकाशा यावर सविस्तर चर्चा करा आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा. असा आमचा जो गटाचं कार्य होतं आणि आमच्या गटाचं नाव होतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या गटाद्वारे सादरीकरण झालं. या गटाद्वारे तुमचं एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी आमचे गटकार्य संपलं असं जाहीर करतो.